मित्रहो, मी तुम्हाला आज एक JCB विषयी चांगली महत्त्वाची माहिती सांगत आहे. ती तुम्ही ऐकून लक्षात ठेवा. मशीनवर आल्यावर सर्वात आधी सकाळी मशीन चालू करायच्या आधी मशीनचे इंजिन ऑइल पहिले बघून घ्यावे. मशीनचे इंजिन ऑइल ओके आहे का ते बघावे. त्याच्यानंतर मित्रहो, ट्रान्समिशन ऑइल बघावे 2 नंबर. इथं ट्रान्समिशन आहे, आता सध्याला काढून दाखवत नाही, ती लांब असल्यामुळं काय दाखवता येणार नाही. त्याच्यानंतर मशीनमध्ये पाणी किती आहे ते बघावे. त्यानंतर मशीन जर आपलं रनिंगला चालू असेल त्या टायमाला मशीनचा गिअर टाकल्यावर मशीन कमी जास्त धर सोड जर रनिंगमध्ये करत असेल तर असं ओळखून जावे की मशीनमध्ये आपल्या ट्रान्समिशन ऑइल लेवल कमी झालेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाची सूचना आणि सांगत आहे, ही बघा, ही मशीनची हायड्रोलिक ऑइलची टाकी आहे. हा दिसतोय ते हायड्रोलिक लेवल बघण्याचा काच आहे. ह्यामध्ये जर तुम्हाला ऑइल दिसत नसेल ह्या काचामध्ये तर मित्रहो, समजावे की ऑइल लेवल कमी आहे. त्यानंतर तरीही जर मशीन आपली चालू कामामध्ये जर मशीनचा पंप जर आवाज करेल असेल तर ओळखून जावे की ऑइल लेवल पाक कमी झाली आहे. त्यानंतर आणि एक दुसरी सूचना, मशीन ज्या टायमाला चालू कामामध्ये मशीन जर अशी तिरकी झाल्यानंतर मशीन अशी थरथरत असेल तरीही समजून जावे की हायड्रोलिक ऑइल लेवल कमी झालेली आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, लगेच हायड्रोलिक ऑइल टाकून घ्या, नाहीतर मशीनचा हायड्रोलिक पंप काम काढेल. हायड्रोलिक पंपाचं काम निघाल्यानंतर कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये काम करण्यासाठी लागतात. त्यानंतर आणि एक महत्त्वाची सूचना सांगत आहे, चालू मशीनमध्ये ज्या टायमाला मशीनच्या खाल्ल्या भागाची पाईप फुटली असेल तर ठराविक जणांना कळत नाही की मशीनची पाईप फुटली. त्या टायमाला कसे ओळखावे की मशीनची पाईप फुटलेली आहे. मित्रहो, मशीनमध्ये बसल्यानंतर ऑइलचा हा वास येतोच, कुठलं तरी लिकेज असतं, काहीतरी होतं. पण जर मशीनच्या खाल्ल्या भागाची जर मेन पाईप आणि दुसरी कुठली पाईप जी की आपल्याला दिसत नाही काम चालू असताना, त्या टायमाला जर पाईप खाली फुटली असेल तर कसे ओळखावे. कारण की मशीन आपली चालू असल्यामुळे मशीनचं इंजिन, मशीनचे सर्व पार्ट गरम झालेले असतात. मग काय होतं, ते ऑइल त्या गरम पार्टावर पडल्यानंतर ऑइलचा वास जवळजवळ 60 ते 70% हायड्रोलिक ऑइलचा वास येतो. मग असं समजून जावे की मशीनचा कुठली तरी पाईप फुटलेली आहे. लगेच खाली उतरून मशीनमधील पाईप कुठली फुटली आहे ते बघावे. त्यानंतर आणि एक सूचना सांगत आहे, ज्या टायमाला आपलं मशीन